नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, ज्या शहराची लोकसंख्या जवळपास 1.5 कोटीच्या घरात आहे. मात्र हे कदाचित देशातलं असं एकमेव शहर असावं ज्यामध्ये एवढी लोक राहत असून सुद्धा नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोतही इथे मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईमध्ये समुद्र आहे, मुंबईला नद्या आहेत, मुंबईमध्ये डोंगर आहेत, टेकड्या आहेत, तलाव सुद्धा आहेत आणि संरक्षित वनक्षेत्र सुद्धा आहे. इतक्या गजबजलेल्या शहरात बिबट्यासारखी श्वापदं सुद्धा आहेत. पण दुर्दैवाने गेली अनेक वर्ष ही नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होत चालली आहे, किंबहुना नष्ट केली जाते. इथले डोंगर भुईसपाट होत आहेत, त्यावर अतिक्रमण होत आहेत, तिथल्या नद्या मृतावस्थेत आहेत, तिथला समुद्र प्रदूषित झालेला आहे. इतके दिवस मात्र मुंबईमधलं संरक्षित वनक्षेत्र हे अतिक्रमणाची झुंज देत का होईना पण टिकून होतं. मात्र आता त्यावरती सुद्धा गंडांतर येऊ शकेल अशी शंका निर्माण झालेली आहे. कारण संजय गांधी नॅशनल पार्क सभोवतीच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या मर्यादेमध्ये आता घट करण्यात आलेली आहे. तब्बल 10 किलोमीटरचा हा झोन यापूर्वी होता. न्यायालयाच्या आदेशानुसार तो आता 100 ते 4 किलोमीटर पर्यंत घटवण्यात आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांनुसार किमान 100 मीटर ते कमाल 4 किलोमीटर अशी त्याची मर्यादा असेल. पण हा सर्व फार्स नेमका कशासाठी, यामधून साध्य काय होणार आहे? मुळात इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल सरकार इतकं इनसेन्सिटिव्ह का होत आहे, याच विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वनशक्तीचे दयानंद स्टॅलिन, सामाजिक कार्यकर्ते आहेत. या प्रश्नाविषयी ते कायम आवाज उठवत आलेले आहेत. दिल्लीहून आपल्यासोबत आहेत भाजपचे खासदार किरीट सोमय्या, काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील आपली मतं मांडतील. मला सुरुवातीलाच जायचंय दिल्लीमध्ये. किरीट सोमय्या, आता या संदर्भात इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल आता या अधिसूचना जारी करण्यात आलेला आहे. तुमचं मत काय त्यावर? योग्य झाला हा निर्णय, अयोग्य झाला? काय फायदे आहेत त्याचे आणि काय तोटे आहेत? 100 मीटर इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करून त्याचबरोबर आरे कॉलनी सारखा परिसराला संरक्षण देऊन एक फार सुंदर स्तुत्य पाऊल उचललं आहे. मी थोडं स्पष्टता करू इच्छितो. कुठेतरी भ्रम पैदा झालेला आहे की 10 किलोमीटर इको सेन्सिटिव्ह झोन होता. वास्तविकरित्या आतापर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा अवतीभवती 0 स्क्वेअर मीटर इको सेन्सिटिव्ह झोन होता. इको सेन्सिटिव्ह झोन ही गेल्या काही वर्षातली नवीन कल्पना आहे. आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायला हवं. गेले 5 ते 7 वर्ष याच्यावर होमवर्क चालू होतं, परंतु ते घोषित होत नव्हतं. म्हणून काही महिन्यापूर्वी कोर्टाने सांगितलं, तुम्ही नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जेवढं इको सेन्सिटिव्ह झोन असेल त्याचा आराखडा तयार करा, त्याचा ड्राफ्ट पब्लिश करा आणि मग लोकांचं हिअरिंग घेऊन अंतिम निर्णय द्या. आणि त्यात खूप दिरंगाई होत आहे. म्हणून शिक्षा म्हणून, पेनल्टी म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा अवतीभोवती 10 किलोमीटर नवीन आराखडा मंजूर करू नका. हे समजून घ्या, नवीन आराखडा मंजूर करू नका. जे आराखडा मंजूर झालेले ते कन्स्ट्रक्शन चालू ठेवा. म्हणून पहिला आपण प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की 10 किलोमीटर इको सेन्सिटिव्ह झोन होता. हा एक भ्रम आहे. इको सेन्सिटिव्ह झोनच नव्हता आतापर्यंत. फर्स्ट टाइम हा डेव्हलप झालेला आहे. आणि ते करताना सरकार आणि समाजनी प्रचंड सेन्सिटिव्हिटी, कॉमन सेन्स दाखवली आहे. त्याचं मी स्वागत करतो. आपण शिवसेनेकडे जाऊया. प्रताप सरनाईक, शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेनेला पटतोय हा निर्णय, इको सेन्सिटिव्ह झोन जो न्यायालयाने एन्फोर्स केलेला होता 10 किलोमीटर पर्यंत, कारण राज्याने त्या बाबतीत स्टँड घेतलेला नव्हता, मात्र तो आता कमी करण्यात आलाय? नाही, प्रामुख्याने नम्रता एक गोष्ट मी निश्चित करू शकतो की या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन आज जो या संदर्भात जी चर्चा चालू आहे तो मुळात 10 किलोमीटरचा पूर्वी नव्हता. म्हणजे जर तुम्ही विचार केला, तुम्ही मुंबईचं मगाशी विश्लेषण केलं, परंतु मुंबईच्या पलीकडे म्हणजे बोरिवली नॅशनल पार्कच्या, संजय गांधी नॅशनल पार्कच्या अपोजिट साइड म्हणजे मागच्या बाजूला ठाणे शहर आहे. आणि 10 किलोमीटरच्या एरियाचं जर तुम्ही बॅकग्राऊंड त्याचं जर बघितलं तर पूर्ण ठाणे शहर त्या 10 किलोमीटरमध्ये येतं.
म्हणजे माझा मतदारसंघ, मी जर माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर माझा मतदारसंघ ठाण्यापासून चालू होतो भाईंदरपर्यंत. ह्या कोर्टाने जे निर्देश दिले होते त्या निर्देशानुसार जर विचार केला असता तर माझा संपूर्ण मतदारसंघच त्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आला असता. त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन कुठे असावा, कसा असावा, याबद्दल जसं किरीटभाईंनी आता सांगितलं की नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेण्यात आल्या आणि त्यानंतर तो इको सेन्सिटिव्ह झोन आधी 500 मीटरवर आणि नंतर आता 100 मीटरवर निश्चित करण्यात आलं. काही लोकांनी तर 30 मीटरवर करावा असं पण म्हणणं होतं. आता फॉरेस्टची बाउंड्री आहे, आमचं हेच म्हणणं होतं की जी फॉरेस्टची बाउंड्री आहे ती बाउंड्री कायम ठेवावी आणि त्या फॉरेस्टच्या बाउंड्रीमध्ये कुठेही अतिक्रमण होऊ नये आणि कुठेही आता भविष्यामध्ये सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन केल्यामुळे त्या ठिकाणी नागरी वस्ती होऊ नये. जे वन्य प्राणी आहेत किंवा प्रामुख्याने बिबड्यांची संख्या ह्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये म्हणजे येऊरच्या जंगलामध्ये आमच्या ठाण्याच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात ते घोडबंद रस्त्यावर येतात किंवा ठाण्याच्या किंवा मुंबईच्या इतर भागामध्ये जातात. ते जाऊ नये यासाठी वन खात्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ह्या 500 मीटर 100 मीटर 150 मीटरवर अनेक जुन्या इमारती आहेत 1 किलोमीटरवर. म्हणजे त्या इमारतींचं बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं होतं. काही इमारतींमध्ये ओसी अभावी लोक राहायला येऊ शकत नव्हती. काही इमारतीमध्ये लोक आली होती राहायला परंतु ओसी मिळत नसल्या कारणाने त्यांचे बँकेचे कर्जाचे हप्ते त्यांना देता आले नव्हते. म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले होते. काही स्लम रिडेव्हलपमेंटची स्कीम आहे, काही रिडेव्हलपमेंटच्या स्कीम आहे. त्या इको सेन्सिटिव्ह झोन 10 किलोमीटर जर ठेवला असता तर त्यामुळे त्यांची रिडेव्हलपमेंट झाली नसती. म्हणजे मतदारसंघामध्ये जर माझ्या असे प्रश्न निर्माण झाले असेल तर मला नागरिकांच्या वतीनं त्याच्या विरोधामध्ये उभं ठाकावंच लागेल. मी इको सेन्सिटिव्ह झोनच्या पाठिंबा पूर्णपणे मी व्यक्त करतो, परंतु तो निश्चित करताना न्यायालयापुढे सुद्धा वस्तुस्थिती आपल्या वन खात्यानं, राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं किंवा याचिकाकर्त्यांना आणून देणं गरजेचं आहे. जी शहरं डेव्हलप होत चाललेली आणि डेव्हलप होत, आम्ही काय असं सांगत नाहीये की वन खात्याच्या जमिनीमध्ये जाऊन कुठल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन करा, नाही. वन खात्याला त्यांचा जो वनप्राणी आहे त्यांना त्यांचा न्याय आणि हक्क तो मिळालाच पाहिजे. परंतु जी लोक नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमध्ये जर ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये कुठल्याही प्रकारे जर त्रास व्हायला लागला किंवा त्यांची डेव्हलपमेंट थांबली. आता ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जवळजवळ 7 प्रोजेक्ट जे मोठे प्रोजेक्ट आहेत ते थांबले होते, डेव्हलपमेंट थांबली होती, रस्त्याची कामं थांबली होती, नाले थांबले होते, अनेक मोठे प्रकल्प थांबले गेले होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगता तो मुद्दा लक्षात आला, मात्र तुमची भूमिका अशी समजायची का की शिवसेनेचा पाठिंबा या निर्णयाला? नाही, बघा, शिवसेनेचा इको सेन्सिटिव्ह झोन ह्याला नेहमीच पाठिंबा आलेला आहे. किंबहुना तुम्हाला कल्पना आहे की उद्धवजी नेहमी या इको सेन्सिटिव्ह झोनच्या पाठिंब्याबद्दलच नेहमी सध्या ही जी बॉर्डर निश्चित केलेली आहे इको सेन्सिटिव्ह झोनची, प्रताप सर नाईक, आपण टू द पॉइंट बोलूया कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सध्या ही जी बॉर्डर, जी अधिसूचना आलेली आहे इको सेन्सिटिव्ह झोनची, त्याचं स्वागत करतं का शिवसेना? नाही, 100% माझं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे आणि नागरी वस्तीला कुठल्याही प्रकारे बाधा होत नाही त्या इको सेन्सिटिव्ह झोनचं आम्ही स्वागतच करतो. मगाशी माझं उत्तर तुम्ही पूर्ण होऊ दिलं नाही की आरे कॉलनीतली झाडं तोडू नये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी जर पहिल्या मैदानात कुणी उचललं असेल तर ते अगदी शिवसेनेची ती भूमिका सगळ्यात समोर आलेलीच आहे. परिस्थितीमध्ये चांगल्या कामाला शिवसेनेचा हा पाठिंबा. नक्कीच नक्कीच. आपल्यासोबत चरणसिंग सप्रा सुद्धा आहेत. आपण काँग्रेसची भूमिका सुद्धा याबाबत जाणून घेऊया. चरणसिंगजी. नाही, यामध्ये सर्वप्रथम मी विचारू इच्छितो की जी 100 मीटर पासून जी 4 किलोमीटर पर्यंतची जी हद्द ठेवली आहे त्याची डिमार्केशन कशी आहे तो एक महत्वाचा विषय आहे. म्हणजे कुठे सोयीप्रमाणे काही डेव्हलपर्सना फायदा करण्यासाठी तो कदाचित ते मदत करण्यात आली असेल. दुसरा प्रश्न असा आहे की आता माझे मित्र प्रताप सरनाईक म्हणाले की शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, पण ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आता तो मेट्रोचा जो कारशेड येणार आहे, तो कोलाबा सिप्सचा जो कारशेड येणार आहे तो यातून बाहेर काढला गेला आहे. या कारशेडला शिवसेनेचा विरोध होता. तर आता शिवसेनेचा विरोध तो कारशेडला राहणार आहे की नाही राहणार आहे तो एक मोठा प्रश्न प्रताप सरनाईक आणि शिवसेनेसाठी आहे. तिसरी बात अशी आहे की ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आपण लाकूड उद्योग हे मान्य केलेले नाहीत, खनन काम बंद केलेले आहेत, पण तुम्ही बिल्डिंग्सच्या निर्माण म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स तुम्ही अलाव करणार
आणि त्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय पोल्युशन होणार नाही का? म्हणजे हा महत्वाचे प्रश्न आहेत. आणि मला असं वाटतंय हा स्टॅलियन आणि वनशक्ती जी आहे यांनी ऑलरेडी एनजीटी मध्ये काहीतरी अपील केलेली आहे आणि ती 6 तारखेला पुढे येणार आहे. बहुतेक एनजीटी मध्ये हा जो आज आलेला निर्णय आहे हा स्टे होणार आहे आणि फेटाळला जाणार आहे नंतर. बर, आपण दयानंद चालीन यांनाच विचारूया या संदर्भात. एनजीटी मध्ये तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात, आणि आता या तीनही राज्यकर्त्यांनी विशेषतः किरीट सोमय्या आणि प्रताप सरनाईक यांनी ती भूमिका मांडलेली आहे, कारण यातला बराचसा भाग त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो, त्यामुळे त्यांचा इंटरेस्ट थोडासा जास्त आहे. त्यांची भूमिका पटतीये का तुम्हाला, विशेषतः या वन संरक्षण करण्याच्या दृष्टीने? त्यांचे जे दृष्टिकोन होतं ते मतदारसंघाचं संरक्षण करण्यापुरतं आहे आणि ते स्वाभाविक आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. पण जंगल संवर्धनाबद्दल जे त्यांची भूमिका अजून जास्त तीव्र असले पाहिजे असं माझं मत आहे. जे आपण बघितलं ते इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रपोजल हा रखडला होता गेले 10 वर्ष, आणि सोमय्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते काही कारणामुळे रखडलं, पण आता शेवटी झालंय. पण हा जो प्रपोजल निघालेला आहे तो असा आहे की याला अर्थच नाही, असं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. 2013 मध्ये वन विभागाने एक नोटिफिकेशन, एक प्रपोजल पाठवलं होतं केंद्र सरकाराकडे, आणि तो प्रपोजलवरती काय कारवाई झालेली नाही. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जेव्हा आम्ही एनजीटी मध्ये केस केल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या दबावाखाली येऊन वन विभागाने परत नवीन प्रस्ताव पाठवला. हरकत नाही, त्या प्रस्तावामध्ये त्यांनी जे काही लोक राहत आहेत ते जागा वगळून जे उरलेले जागा, जे हरित पट्टे आहेत आणि मोकळे जागा आहेत ते धरून त्यांनी एक प्रस्ताव बनवला आणि पाठवलं. पण आता गंमत असं आहे की हा पूर्ण क्षेत्र त्यांनी इको सेन्सिटिव्ह जरी झोन म्हणून घोषित जरी केलं आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक प्रकारचं कन्स्ट्रक्शन परवानगी दिलेली आहे. पण आपण जरी केंद्र सरकारचा टीका करतो आहोत या नोटिफिकेशन संदर्भात, यामध्ये जर आपण व्यवस्थित वाचलात तर एक अट असं घातलेलं आहे की तुम्ही जे काही बांधकाम कराल ते तुमचा अप्रूव्ड डीपी प्रमाणे पाहिजे. आज अप्रूव्ड डीपी प्रमाणे आरे कॉलनी सारखी जागा ते एनडीझेड मध्ये आहे. नो डेव्हलपमेंट झोन मध्ये असलेल्या जागेमध्ये तुम्ही काही काम करू शकत नाही. आणि आता जर मेट्रोचं काम तुम्हाला करायचं असेल तर पहिला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये चेंज करावं लागेल, आणि ते चेंज आता करता येणार नाही तुम्हाला, कारण आता इको सेन्सिटिव्ह झोन घोषित झाल्यानंतर एक कमिटी बसते, त्या कमिटीचा आदेशानुसार हा डीपी प्लॅन मध्ये बदलाव येणार. म्हणजे एकंदरीत लोकांना जे धारणा झाली की आता पटकन मेट्रोचा मार्ग मोकळा झाला, त्यातला प्रकार नाहीये. आणि हा एक आता उलट हा जो प्रस्ताव जरा अजून लांब होईल त्यांचा. पण हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे 400 मीटर पर्यंत फक्त, 100 मीटर पर्यंत फक्त आलेला आहे, विशेषतः अशा वनक्षेत्रात ज्या ठिकाणी बिबट्यांसारखे प्राणी, हिंस्र प्राणी सुद्धा आहेत. हे कितपत सेफ मानता येईल याला, किंवा त्या वनक्षेत्राच्या दृष्टीने? नाही, 100 मीटर जे आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही नॅशनल पार्कचं गेट बघितलं, गेटला अगदी लागत बिल्डिंग आहेत, तिथे 100 मीटर सुद्धा नाही, तिथे 0 आहे. जिथे जागा मिळेल तिथे वन विभागाने जागा वाढवून दिलेले आहेत. म्हणजे आरे कॉलनीचं तुम्ही आउटर बाउंड्री घेतला 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे, तिथे 3 किलोमीटर घेतलं. इतर ठिकाणी जिथे 4 किलोमीटर मिळेल तिथे 4 किलोमीटर घेतलेलं आहे. म्हणून पण ती जागा आपल्याला, म्हणजे ती कनेक्टिव्हिटी जे म्हणतात ते आपण जोडलं पाहिजे नॅशनल पार्कला आणि हे ESZला. त्याला वेगळं करून काम होणार नाही, नाहीतर हे बिबट्यांचा आणि इतर वन्य प्राण्यांना त्रास होईल त्याचा, आणि जीवविविधतेला पण फार मोठा धोका आहे त्याच्यामुळे. मला ब्रेकची खरं तर वेळ झाली, मात्र चरणसिंग सप्रांना काही मुद्दा मांडायचा आहे. चरणसिंगजी. नाही, हे आता स्टॅलियन साहेब म्हणाले ते इको सेन्सिटिव्ह झोनची एक समिती आहे. मी यांना सांगू इच्छितो की त्याच निर्णयामध्ये त्या समितीचे अध्यक्ष पूर्वी ठाण्याचे उपजिल्हा अधिकारी होते नेहमी. आता त्यामध्येही केंद्र शासनाने बदल केलेला आहे. राज्य शासनाच्या शिफारशी अनुसार त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत किंवा अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना त्या समितीचे अध्यक्ष नेमलेला आहे. तर त्यांना आता तो बदल जे तुम्ही म्हणतात करता येणार नाही, ते आता बदल करता येणार आणि ती सोपं होईल त्यांना, कारण त्यांनी आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिकेचा तसा अध्यक्ष ठेवलेला आहे समितीच्या. नाही, इतर सदस्यांना अधिकार आहे ते थांबवायचा, फक्त अध्यक्षांनी ठरवलं म्हणून ते होणार असं नाहीये. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की मलाही पटत नाही की म्युन्सिपल कमिशनर या इको सेन्सिटिव्ह झोनचा अध्यक्ष कसं होऊ शकतो. तो बरोबर आहे अगदी तुमचं म्हणणं. खरं म्हणजे ते वनसंरक्षक असलं पाहिजे त्या जागेवर. आणि पूर्ण महाराष्ट्राचा अध्यक्ष कसा होऊ शकतो.
माझा विषय असा आहे की पूर्ण महाराष्ट्राचा कसं होऊ शकतो? तो नाही, नाही, मुंबई नाही, महानगरपालिकेचा नाही, आयुक्त आहे, नाही. महाराष्ट्राचा नाही आहे तो. नाही, तो एक गैरसमज आहे. हा जो EHZ फक्त संजय गांधी नॅशनल पार्क पुरता, आणि त्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला फक्त ठाणा, वसई आणि मुंबई हे 3च म्युन्सिपल कॉर्पोरेशन येणार. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर खरं तर प्रश्न ठाणे वसईचे काय माहिती आहे त्यांना? ते कबूल आहे, मग ते रेप्रेझेंटेशन जायला लागेल त्या हिशोबाने ना. कलेक्टर आहेत ना. सकाळजी, हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा या संदर्भात होऊ शकतो. मात्र या ठिकाणी मुद्दा असा आहे की या संदर्भात इको सेन्सिटिव्ह झोन खरं तर केंद्र सरकारने या संदर्भात अधिसूचना आणलेली आहे. मात्र मुद्दा असा आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन खरोखरच तितक्या इफेक्टिव्हली होईल का? ब्रेक नंतर आपण याच मुद्द्याला धरून चर्चा करणार आहोत. बघत रहा ABP माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ABP माझा. आपली चर्चा सुरू आहे इको सेन्सिटिव्ह झोन संदर्भात जे नवं नोटिफिकेशन आले त्या संदर्भात. मला किरीट सोमय्या यांकडे जायचंय. किरीट सोमय्या, या संदर्भात मुद्दा असा आहे की मुंबईच्या अगदी मध्य भागामध्ये हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, नॅशनल पार्क आहे, ज्याच्यामधलं फ्लोरा आणि फॉना, तिथली इकॉलॉजी खूपच सुंदर आहे. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर मुंबईसाठीची ही ऑक्सिजन मशीन आहे. अशा वेळी हे इको सेन्सिटिव्ह झोनच्या बाउंड्रीज तिथे डिक्लेअर केलेल्या आहेत. ह्या एन्फोर्स कशा करणार की त्या तशाच राहतील? कारण आपल्याकडे अतिक्रमण काही नवीन नाहीयेत. नम्रता, मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो, हा इको सेन्सिटिव्ह झोन मोस्ट सेन्सिटिव्ह आहे. हो, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. 2 वर्ष मी पाठपुरावा करत होतो. अरे सध्या इको सेन्सिटिव्ह झोन हा 0 मीटर आहे. त्याहून 100 मीटर ऑफिशियल इकॉनॉमी झोन, म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन, आरे कॉलनीचा बहुतांश परिसर हे आपण इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे बाउंड्रीवर पण बांधकाम करता येते, परंतु प्रदूषण वर आधारित कुठलंही कन्स्ट्रक्शन अलाउड होणार नाही. दुसरी गोष्ट, हे आजपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोन नव्हता. इट इज अ न्यू कल्पना. तर त्यावेळी आसपास मायनिंग व्हायचं, प्रदूषणवर आधारित अनेक उद्योगधंदे चालायचे, हॉटेल, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट चालायची. आता यापुढे या सगळ्यांवर प्रतिबंध होणार. दुसरी गोष्ट, जे माझे सहयोगी आमचे याचिका करताना सांगितलं की या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये काहीही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आधी त्या कमिटीची परमिशन घ्यावी लागणार. आता जे एक्झिक्युशन आहेत, एक्झिक्युशनसाठी प्रताप सरनाईक असो, मी असो की सप्रा असो की दयानंद असो, आम्ही सगळ्यांनी जागृत राहावंच लागणार आहेत, इन्क्लुडिंग मीडिया. आणि या परिसरात कोणताही प्रदूषणवर आधारित कन्स्ट्रक्शन होऊ देणार नाही. मी सांगतो, माझ्याकडे तक्रार आली तर मी निश्चितपणे पुढाकार घेणार. कारण की शेवटी मुंबईत एक छोटंसं जंगल आहे, त्याला सुरक्षित ठेवायचं आहे. नाही, नक्कीच तुम्ही सांगितलं की सगळ्यांनी जागरूक राहायची गरज आहे, हाच खरा मुद्दा आहे. मात्र प्रताप सरनाईक यांनी मगाशी जो येऊर हिल्सचं उदाहरण दिलं, तर येऊर हिल्सवरती थोडंसं आपण डोंगरावरती आत गेलं की तिथल्या ज्या स्थानिक आदिवासींची घरं आहेत ती आहेत, पण तिथे इतके मोठे रो हाऊसेस वगैरे बांधलेले आहेत की म्हणजे यावरती नियंत्रण कसं ठेवणार? प्रताप सरनाईक, आजवर ठेवता आलं नाही, इथून पुढे ठेवता येईल का? नाही, मी प्रामुख्याने तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा, इको सेन्सिटिव्ह झोन हा आजच आहे असं किरीट भाई जे म्हणाले की आता नवीन आलेलं आहे असं काही नाही. इको सेन्सिटिव्ह झोन आधीपासून आहे. माथेरानला इको सेन्सिटिव्ह झोन होता, महाबळेश्वरला इको सेन्सिटिव्ह झोन आहे, जे हिल स्टेशन आहेत ते सगळे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये होते. पण त्यावेळेच्या राज्य सरकारनं किंवा त्यावेळेच्या केंद्र सरकारनं या पुढाकार घेतला असता आणि संजय गांधी नॅशनल पार्कला पण त्यावेळेस पासून जर इको सेन्सिटिव्ह झोन, म्हणजे आता जसं याचिकाकर्ते 4 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर म्हणतायत त्या पद्धतीनं जर त्या सभोवतालची जमीन 2-3 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर जर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये घेतली असती त्यावेळेस, तर आज ही परिस्थिती आली नसती. त्यावेळेस ती इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये नाही घेतली. आजूबाजूच्या जे रेसिडेन्शियल विभाग होते, कमर्शियल विभाग होते, त्यांना मुंबई महापालिकेनं, ठाणे महापालिकेनं, मीरा भाईंदर महापालिकेनं परवानग्या दिल्या आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्यात. आकात त्या ठिकाणी 100 मीटर आणि 150 मीटर इको सेन्सिटिव्ह झोन घेऊन मला असं वाटतं काही होणार नाहीये. परंतु आताच जर केंद्र शासनानं जर व्यवस्थितरित्या योग्यरित्या नियमावली आखली आणि नियमावलीच्या आधारे जी बांधकामं आतापर्यंत झालेली ती झालेली आहे, पण यापुढे एकही बांधकामाला त्या परिसरामध्ये परवानगी देणार नाही असं जर धोरण जाहीर केलं तर मला असं वाटतं कुठेतरी या इको सेन्सिटिव्ह झोन मुंबईसाठी झालाय असं म्हणता येईल. परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये
तुम्ही म्हणालात येऊरचे प्रश्न, येऊरचे जे आदिवासींची घरं आहेत ती आहेत, परंतु त्याचबरोबर जे काही बंगले होते ते बंगले अनधिकृत होते, ते महापालिकेने तोडले. परंतु त्या ठिकाणी सुद्धा काही खासगी जमिनी होत्या, त्या खासगी जमिनीवर अधिकृतरित्या ठाणे महापालिकेनं परवानग्या दिल्या होत्या आणि ते बंगले अजूनही आहेत. त्यामुळे सरनाईक साहेब तुम्ही जे म्हणालात, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की इको सेन्सिटिव्ह झोन हा व्हायला फार वेळ लागला. दयानंद स्टॅलिन, माझा प्रश्न असा आहे की इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल आपण आता इथे बोलतोय, वास्तविक संरक्षित वनक्षेत्रामधली अतिक्रमणं थांबवू शकली ना, तर इको सेन्सिटिव्ह झोन मधली काय थांबवणार आपले राजकीय लोक? म्हणजे सरनाईक साहेबांनी जे बोलले की माथेरान आणि महाबळेश्वर ते इको सेन्सिटिव्ह झोन नाही, ते इको सेन्सिटिव्ह एरियाज आहेत. इको सेन्सिटिव्ह झोनचा जो कन्सेप्ट आहे तो फक्त नॅशनल पार्क आणि अभयारण्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांसाठी लागू होतो. आणि येऊरचा जो प्रश्न तुम्ही म्हणालात, 238 बंगले होते इलिगल, हायकोर्टाचा माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते सगळे तोडायचं होतं, पण आजपर्यंत फक्त 38 बंगले तुटलेले आहेत. बाकीचे जवळजवळ 201 बंगले तिथे अजून आहेत तसे आहेत आणि सगळे ते मोठे कनेक्टेड लोकांचे बंगले आहेत. तो विषय राहिला बाजूला. आता तुम्ही म्हणता की सोमय्या साहेबांनी म्हटलं की हे एकदम चांगलं एक इको सेन्सिटिव्ह झोनचं प्रपोजल आहे. या प्रपोजलमध्ये कंडिशन्स कुठेही लिहिलेले नाही की किती मोठी बिल्डिंग बांधता येणार, काय कार्पेट एरिया ऑक्युपाय करता येईल त्याला बिल्डिंगला. तुम्ही डायरेक्ट सांगितलं आहे की IT पार्क्स बनवा, तुम्ही ड्रेनेज लाईन्स टाका, सिवेज लाईन्स टाका, पॉवर लाईन्स टाका, ट्रान्समिशन लाईन्स आणि टेलिकम्युनिकेशन टॉवर टाका, रस्ते मोठे करा. मग ह्याच्यात हा इको सेन्सिटिव्ह झोन आणि इतर शहरांमध्ये शहराच्या भागांमध्ये काय फरक राहिला? काहीच नाही. त्यांनी खरं म्हणजे स्पष्ट सांगितलं पाहिजे होतं की हे बिल्डिंगचं हाईट एवढंच राहणार आणि कमर्शियल स्ट्रक्चर्स येणार नाही. हे सगळ्या गोष्टी सगळ्यात त्यांनी दुर्लक्ष करून ठेवलेले आहे आणि हा प्रपोजलमध्ये प्रोटेक्शन काहीच नाही आहे. एवढंच की एक काय म्हणतात, एक सेव्हिंग ग्रेस म्हणून एवढंच आहे की DP प्लॅनवरती आधारित करा म्हणून सांगितलं, त्याच्यामुळे थोडंसं संरक्षण आज दिसतंय कागदावरती. पण मला वाटतं इतक्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या राजकारणानं ओव्हरराईड करता येतात, तर ह्याच्यावरती सुद्धा कुठे ना कुठेतरी पळवाट आपल्याला शोधता येईल. किरीट सोमय्या, का इतकं वीक प्रपोजल आपण ह्या अधिसूचनेमध्ये मांडलेलं आहे? जर खरोखरच जर काळजी होती या प्रकाराची तर मग ते व्यवस्थित करायला पाहिजे होतं, जसं आता अनेक मुद्दे स्टॅलिन यांनी नमूद केलेले आहेत. एकदम व्यवस्थित आहेत. दयानंदजी थोडे जास्त सेन्सेशनल इश्यू करू इच्छितात. अरे माझा भाऊ, इको सेन्सिटिव्ह झोनचा कायदा किती वर्षापूर्वी आला? नंबर 2, मला सांगा, हे म्हणतात 4 किलोमीटर. 4 किलोमीटर म्हणजे काय? कुठपर्यंत जाणार माहिती आहे? 4 किलोमीटर म्हणून तुम्हाला मी 100 झिरो पण सांगितलं. 4 किलोमीटर 0.4 किलोमीटर आहे. दयानंद, जरा तर माझा ऐकून घ्या भाऊ. हा, स्टॅलिन बोलतो. आपल्याला सेन्सिटिव्हिटी निर्माण करायची करा. बोला बोला. इको सेन्सिटिव्ह ऐकतोय, बोला बोला. किरीट सोमय्या, तुमचा आवाज येतोय, बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हा, आणि आता दयानंद भाऊ जरा शांत. आता इको सेन्सिटिव्ह झोन मुद्दा असा आहे की तुमच्याकडे तुम्ही मुलुंड बोरीवली कडे जर बिल्डिंग पाहणार, कांदिवली मलाड, तर 25 वर्ष, 15 वर्ष, 35 वर्ष जुन्या इमारती आहेत, सोसायटी आहेत. हे बाउंड्रीला लागून आहे. आता मला तुम्ही असं सांगा, बाउंड्रीला लागून पूर्ण अवतीभोवती जर परिसर आहेत, तर याच्या आधी पण दयानंद सारखे सेन्सिटिव्हिटी तयार करण्यासाठी अनेक लोक कोर्टात गेले. दिल्लीतला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित झाला. सोमय्या साहेब, तुम्ही कोणावर आरोप करू नका. तुम्ही सेन्सिटिव्हिटी जे म्हणता, सेन्सेशनल, आम्हाला गरज नाहीये. तुम्ही लोकांनी जर आपलं काम केलं असतं ना, तर आमच्यासारख्या माणसाला उभं राहायची गरजही नव्हती. आज जर तुम्ही 2006 पासून 2016 पर्यंत इको सेन्सिटिव्ह यांना जरा 2 मिनिटं थांबायला सांगणार का? तुम्ही आरोप लावू नका. तुम्ही आरोप लावू ठीक नका. आहे, आपण किरीट सोमय्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करून देऊया. किरीट सोमय्याजी बोला. मी तुम्हाला आरोप लावलेला नाही, तुम्ही आरोप लावू नका आमच्यावर. आपण त्यांना मुद्दा पूर्ण करून देऊया. शांत बसा. तुमचा नंबर येणार, तुम्ही त्याचं उत्तर द्या. बिलकुल. हा, हे मध्ये मध्ये बोलून सेन्सिटिव्हिटी क्रिएट करायचं तुम्ही करताय. तुम्ही विनाकारण तुम्ही आरोप लावताय, त्या आरोपाचं खंडन करणं माझं काम आहे. आपण त्यांचा पूर्ण मुद्दा ऐकून घेऊया दयानंद स्टॅलिन, आणि त्यानंतर त्यांच्या आरोपांचं खंडन तुम्ही करा. किरीट सोमय्या, तुमचा मुद्दा पूर्ण करा. दिल्लीमध्ये पण असाच प्रकाराने घोषित झाला. त्या तिथे पण असेच काही लोक हायकोर्टात गेले. काय झालं? इथे आता कोणी एनजीटीत गेलंय ना, मला मान्य आहे ना, एनजीटी 2 निर्णय देण्याचं मान्य आहे, पण मी तुम्हाला सांगतो 150% खात्रीपूर्वक सांगतो, हा जो इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर झाला आहे
तो पूर्ण सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जिथे तुमची ऑलरेडी इमारती बिल्डिंग आहे, तुम्ही म्हणतात 100 मीटर, 500 मीटर, 1 किलोमीटर, 4 किलोमीटर, अरे ते जे ताडोबाचं जंगल आहे, चंद्रपूर आहे, मेट्रो सिटीमध्ये जो इको सेन्सिटिव्ह झोन आहे त्याच्या संबंधीची गाईडलाईन जे पार्लमेंटनी किंवा कोर्टाने घालून दिली आहे किंवा एनजीटीचा कन्सेप्ट आहे त्याच आधारावर हे तयार झालेले आहेत. आणि म्हणून जिथे कुठे 10 मजली 12, अच्छा इथे एकही नवीन कन्स्ट्रक्शन करायचं आणि कोणी सांगितलं कमर्शियलला सूट दिली आहे, कमर्शियलला प्रतिबंध केला आहे, हॉटेलला प्रतिबंध केला आहे, मायनिंगला प्रतिबंध केला आहे आणि त्यानंतरही कन्स्ट्रक्शन कोणतंही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये करायचं असेल आपल्याला परमिशन घ्यावी लागणार आहेत. मला हे मान्य आहे एक्झिक्युशन मध्ये अनऑथोराइज एन्क्रोचमेंट किंवा करप्ट प्रॅक्टिसेस होतात, त्याला थांबवण्यासाठी निश्चितपणे जागृत राहावं लागणार. पण मी खात्रीपूर्वक सांगतो, होय मी जबाबदारी घेतो. जे गेले 10 महिने मुंबईतला 10 किलोमीटर पनिशमेंट म्हणून, इट वॉज अ पनिशमेंट, इट वॉज नॉट इको सेन्सिटिव्ह झोन, जे नवीन बांधकामावर प्रतिबंध आला होता तो आमच्यामुळे दूर झाला आहे. गेली अनेक वर्ष रखडलेला, अनेक वर्ष नव्हताच इकॉनॉमिक झोन, इकॉनॉमिक सेन्सिटिव्ह झोन कुठे होता, बाउंड्रीवर पण परमिशन मिळायची. आमच्यामुळे हा 100 ते 500 मीटर घोषित झालाय, त्याचा मला अभिमान आहे. ठीक आहे. किरीट सोमय्या, खरं तर अभिनंदन तुमचं की तुम्ही पूर्ण जबाबदारी घेताय तुमच्या भागातली, पण तुमच्यासारखे इतर अनेक लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या भागामध्ये सुद्धा या संरक्षित वनक्षेत्राची काही बाउंड्री येत असते. अपेक्षा करूया की ते सुद्धा अशी काही जबाबदारी घेतील. माझी वेळ संपत आलेली आहे, मात्र चरणजित सप्रांना काही मुद्दा मांडायचा आहे. नाही, माझं म्हणणं असंच आहे की इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये अतिक्रमण होण्याची शक्यता कमी आहे, कारण शासन रेग्युलराइज करत आहे आणि जे फक्त उद्योग, जे पोल्युटिंग इंडस्ट्री आहे ती येऊ शकणार नाही. शेवटी बाकीचे जे आहेत रेसिडेन्शियल टॉवर किंवा कमर्शियल आहेत किंवा आयटी सेक्टरचे आहेत त्यांना सर्व शासन मान्यता देणारच आहे. पण हा शासन कुठे ना कुठे बिल्डर लोकांना किंवा कन्स्ट्रक्शन कंपनीचा फायदा करण्याचा हा एक प्रकरण आहे आणि हा भाजपचा शासन जो आहे हा कुठे ना कुठे इन्सेन्सिटिव्ह का दिसतो, कारण खार जमिनीवर पण यांचा प्लान आहे की त्या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंगच्या नावाखाली यांनी सर्व उद्योग जगत जे आहेत, कन्स्ट्रक्शन कंपनी आहेत, त्यांना ती खार जमीन वाटप करून टाकायची. तर कुठे ना कुठे दिसतोय की भाजप शिवसेनेचा जो शासन आहे हा कुठे ना कुठे इनसेन्सिटिव्ह आहे एन्व्हायरमेंटच्या संदर्भात. जाता जाता खरं तर मला दयानंद स्टॅलिन तुमच्याकडून एक कमेंट घ्यायचे. आता या सगळ्या राजकारण्यांनी इथे सांगितलं, इव्हन किरीट सोमय्यांनी तर स्वतः जबाबदारी घेतलेली आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे इको सेन्सिटिव्ह झोनचं रक्षण करण्याची, त्यामध्ये कोणतेही अनधिकृत प्रकार होणार नाही याची खात्री वाटते याबद्दल, की अशा प्रकारची बाउंड्री आता डिक्लेअर झालेली आहे. वनक्षेत्रामध्ये होत असलेली अतिक्रमण विशेषतः मुंबईमध्ये ही थांबतील का? याच्यामुळे थांबणार नाही, कारण तुम्ही बघितलं तर 525 हा नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आयटी पार्क्स आल्यानंतर इको सेन्सिटिव्ह झोन कसा राहणार आहे. कमर्शियल बिल्डिंग्स तुम्ही म्हणताय, पॉवर लाईन म्हणताय, ट्रान्समिशन टॉवर्स म्हणतायत, सिवेज लाईन म्हणतायत, रस्ते बनवतायत, मोठे रस्ते, हे सगळं करताना तुम्ही पर्यावरण कसं सांभाळणार आहात. साधा रस्ता तुम्ही वायडन केलं तरी रस्त्याच्या आजूबाजूची झाडं मरून जातात. पण आता काय आहे की मी कोणत्याही सरकारवरती आरोप लावत नाही, पण सरकारला असं वाटतं कुठेतरी एका वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलं म्हणजे पर्यावरणाचं काम झालं. त्यातला प्रकार नाही. आता गेल्या थोड्या दिवसापूर्वी 25 लाख झाडं लावली, किती झाडं त्यातले जगले आज त्यांनी एक स्टडी करून सांगावं लोकांपुरता. जर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन म्हणताय तर इकॉलॉजीचा संबंध पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे जीववैविधता किंवा निसर्गाचा जो ऱ्हास होणार नाही याची दखल घेतली पाहिजे. बांधकामं किती हाईटचे पाहिजे, कुठे करणार, मोकळ्या जागा किती राहणार आहेत, आणि जर नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे तर त्याच्यात बदलाव करणार नाही, हे आश्वासनं जर राजकीय पक्षांकडनं आम्हाला मिळालं तर तेवढंच झालं. आम्हाला सेन्सेशनल करायला किंवा आम्हाला आमचा वेळ घालवून, आमचे पैसे घालवून लोकांबरोबर संघर्ष करण्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही त्याच्यात, कारण ह्याच्यात आमचा फायदा काय नसतो, समाजाचा फायदा आहे म्हणून आम्ही लढत असतो. मुद्दा सेन्सिटिव्हिटीचा आहे. खरं तर इको सेन्सिटिव्ह झोन बद्दल चर्चा करावीशी वाटणं याचं कारण म्हणजे दिल्लीचंच नुकतंच उदाहरण. दिल्लीमध्ये दिल्लीकर जसे घुसमटलेले होते तिथल्या शुद्ध हवेविना, तशीच परिस्थिती नजीकच्या काळात मुंबईमध्ये येऊ नये यासाठी वाटतं. कारण ही जी संरक्षित वनक्षेत्र आहेत ही मुंबईसाठी ऑक्सिजन मेकिंग मशीन्स आहेत. तिथून मुंबईसाठी ऑक्सिजन येतोय. मुंबईची हवा जी काय आज किमान श्वास घेण्यासाठी आज शिल्लक आहे बऱ्यापैकी, ती
ती ह्या वनक्षेत्रांमुळे आहे, त्यामुळे त्याचं रक्षण होणं गरजेचं आहे आणि इथल्या केवळ राजकारण्यांनीच नव्हे तर तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांनी आणि विशेषतः या सगळ्यामध्ये ज्यांच्याकडे सर्वाधिकार आहेत त्या केंद्र सरकारने सुद्धा डोळे उघडून खरं तर सेन्सिटिव्हली हा मुद्दा हँडल केला पाहिजे. आपण अपेक्षा करूया की भविष्याच्या काळामध्ये या वनक्षेत्रांचं संरक्षण या सरकारकडून तरी डोळे उघडे ठेवून किंबहुना डोळ्यात तेल घालून केलं जाईल. या चर्चेमध्ये सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.